नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14 पाठाचे पारायण किंवा एक पारायण कसे करावे या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर पारायण काळात काही अडचण आली तर पारायण कसे पूर्ण करावे, उद्यापन कसे करावे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा आहे. याच दिवशी होते मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते. नवरात्र म्हटलं की आपल्या कुलदेवतेची, कुलस्वामिनीची मान सन्मान, कुलदेवतेची जास्तीत जास्त सेवा आणि कुलदेवीसाठी घटस्थापना करणे किंवा अखंड दिवा प्रज्वलित करणे. बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे देवी तत्व असतं ते हजारो लाखो पटीने या पृथ्वीवरती असतं. त्यामुळे जीही आपण काही सेवा करू त्याचे फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं. आणि तुम्ही सर्व काही सेवा करताय पण तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाहीये तर तुम्हाला तुमच्या कोणत्याही सेवेचं फळ किंवा हवा तसा रिझल्ट मिळणार नाही. बघा, बऱ्याच वेळेला घरामध्ये भांडणे, तंटे होणे, मुलांचा जॉब न टिकणे, मुलांना जॉब न मिळणे, संतती प्राप्ती न होणे, मुलांची विवाह न होणे, स्वतःचं घर न होणे, घरामध्ये धनधान्याची बरकत न दिसणे, अशा बऱ्याच ठिकाणी संसारिक अडचणी असतात. त्यासाठी तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वर्षभर जी सेवा कुलस्वामिनीची आपल्याकडून झाली नाही किंवा कुलस्वामिनीचा मानसन्मान आपल्याकडून झाला नाही तर या सगळ्या गोष्टी नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही करा. आणि बघा, तुमची जी सगळी अडकलेली कामे आहेत ती आपोआप पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा जी आहे ती तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम आणि वर्षभर राहील. आता कुलस्वामिनीची जास्तीत जास्त सेवा, सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. तुमच्या कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, आपल्या कुलदेवीसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. त्यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर 14 वेळा आपण केला तर यामुळे आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं. एरवी बघा, नवचंडी करायची म्हटलं की 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडतही नाही किंवा तो करणे देखील आपल्याला शक्य होत नाही. तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ना ते आवर्जून करा. महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी कुणीही ह्या पाठ करू शकतात. यासाठी कोणतेही बंधन नाही आहे. घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे पाठ या 9 दिवसांमध्ये केले तर याचा फायदा जो आहे, त्याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसांमध्ये करावेत. आता बघा, तुम्ही म्हणसाल की शारदीय नवरात्रामध्ये आमच्याकडे घट बसतो, चैत्र नवरात्रीमध्ये बसत नाही. पण हरकत नाही, सेवा ही करायलाच हवी. नवरात्री ही 4 प्रकारच्या असतात: चैत्र नवरात्री, गुप्त नवरात्री, शाकंभरी नवरात्री आणि शारदीय नवरात्री. वर्षभरात ह्या येतात. यामध्ये आपण एका तरी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं गरजेचं आहे. आता दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कोणता वाचावा? बघा, मार्केटमध्ये तुम्हाला जे ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे केंद्रातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर तो वाचला तरी सुद्धा चालतो. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता. तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो, गुढी उभारायची असते, तर या दिवशी 2 पाठ करणे शक्य नाही. तर मग तुम्ही एक पाठ करू शकता. पहिल्या माळेला 1 पाठ, दुसऱ्या माळेला 2 पाठ, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ, 7व्या माळेला 1 पाठ आणि 8व्या माळेला 1 पाठ, अशा 9व्या माळेला 1 पाठ असे जर तुम्ही पाठ केले तर तुमचे 14 पाठ या 9 दिवसांमध्ये पूर्ण होऊन जातील. आता जे मी तुम्हाला सांगितलं 2-1 2-1 तर तुम्ही असं म्हणून
नाही, तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरीसुद्धा चालतील. नंतर तुम्हाला परत एका दिवशी एकच सांगितलं आहे तर त्या दिवशी तुम्ही 1 वाचला तरी चालेल. कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे वेळ आहे, कधी एकदाच एकच वाचला तरीसुद्धा चालेल. आपल्याला काय आहे की 9व्या माळेला म्हणजे 27 मार्चला तुम्हाला एक पाठ राहिलेला पाहिजे. त्या दिवशी तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठांची समाप्ती जी आहे ते उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला 14 पाठ जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. बघा आता तुम्ही या 9 दिवसांमध्ये तुम्ही एखाद्या दिवशी तुम्हाला 1 झाला तर 1 करा, 2 झाला तर 2 करा, 3 झाला तर 3 करा, पण शेवटच्या दिवसांपर्यंत तुम्हाला एक पाठ तरी ठेवायचा आहे आणि दररोज म्हणजे 1 पाठ तरी झाला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे. आता मी 2 सांगितले, 1 सांगितला, असंच करा असं नाही, तुम्हाला वेळ मिळेल तसं करा, पण एका दिवशी 1 पाठ झाला पाहिजे. त्याहून जास्त झाले तरी चालतात आणि शेवटच्या दिवशी 1 पाठ तुम्हाला वाचण्यासाठी उरला पाहिजे उद्यापनाच्या दिवशी. असे 14 पाठ तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. आता बघा, तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज 1 पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता. रोज 1 पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसांमध्ये 1 पाठ करायचा असेल तर तरीसुद्धा तुम्ही करू शकता. आता या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला 1 पाठ करायचा असेल तर या दुर्गा सप्तशतीत एकूण 13 अध्याय आहेत. तर तुम्ही काय करू शकता, पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय वाचू शकता, तिसऱ्या दिवशी 2 अध्याय, चौथ्या दिवशी 2, 5व्या दिवशी 2, 6व्या दिवशी 1 आणि 7व्या दिवशी 1, 8व्या दिवशी 1 आणि 9व्या दिवशी 1. या पद्धतीने या 9 दिवसांमध्ये तुम्ही 13 अध्याय जे आहेत ते पूर्ण करू शकता. म्हणजे 9 दिवसांमध्ये तुमचा 1 पाठ पूर्ण होईल, म्हणजे 1 पुस्तक पूर्ण होईल आणि ते पूर्ण होऊ शकतं. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल तर तुम्हाला 1 पाठ करायचा असेल तर तुम्ही तो 9व्या माळेला किंवा 7व्या माळेला एकदमच करा. असा एक अध्याय वाचत बसण्यापेक्षा एकदम जर वाचलं तर त्याचं फळ काही वेगळंच असतं. त्यामुळे 1 पाठ करायचा असेल तर तो एकदम वाचा, काही जास्त वेळ लागत नाही, 2-2.5 तास लागतात. आता बघा, दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे बसून तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे. तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, संकल्पाचं नंतर सांगते, पण जर तुम्ही पाठ करणार असाल तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आवर्जून अखंड दिवा लावा, मातेला खूप प्रसन्न कराल. त्यामुळे सांगते की पाठ जर करत असाल ना आणि नसालही करत, नाही काही जमलं तर अखंड दिवा मातेच्या नावाने लावा. आता बघा, संकल्प कसा करावा, तर उजव्या हातावर म्हणजे तळव्यावर पाणी घ्यायचं, नंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फुलं टाकायचे. त्यामध्ये संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. तुमचं नाव तुमच्या गोत्रासहित, त्यांना गोत्र माहीत नसेल तर त्यांनी कश्यप म्हणायचं आहे. गोत्राचं नावाचा उल्लेख करायचा आहे. संकल्पाचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. बघा, संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितलेले आहेत, बोललेले आहेत, त्यानुसार तुम्ही जे पाठ आहेत ते करायचे आहेत. आता बघा, संकल्पाचा व्हिडिओ जरी नाही बघितला तरी साधं 2 हातावर पडीभर पाणी, हळदी कुंकू अक्षत फुलं, मी तृप्ती कश्यप गोत्रातली एवढे पाठ माते तुझे करत आहे, माझी ही इच्छा आहे आणि तू ती पूर्ण करून घेशील, माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घेशील, असा म्हणून संकल्प सोडायचा असतो. जास्त काही विशेष नसतं. झालं. आता बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसला तरी नवरात्री असल्या कारणाने तुम्हाला ब्रह्मचर्याचं 9 दिवस पालन करायचं आहे. 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाही. 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. 9 दिवस घराला कुलूप लावून कुठे घराला गावाला जायचं नाही. आता हे चैत्र नवरात्री आहे तर आपल्याकडे ज्यांच्याकडे घट असतो त्यांनी हे आवर्जून नियम पाळावे, पण ज्यांच्याकडे घट नाही, चैत्र नवरात्री कधी साजरी करत नाहीत तर त्यांनी हे नियम नाही पाळले तरी चालतं, कारण आपल्याकडे शारदीय नवरात्र करण्याची पद्धत आहे. बघा, आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आता बघा, तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर सकाळी कुलूप लावतो, संध्याकाळी आपण घरी येतो, असं चालतं. पण 24 तास 2-3 दिवस घराबाहेर जायचं असं मात्र करू नका. आणि जेव्हा सप्तशतीचे पाठ सुरू असतात तेव्हा तर अजिबातच नाही. आता बघा, 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा, 9 दिवस जागा एकच ठेवा. 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करायची पद्धत असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता. उपवास नसेल तर
कांदा लसूण विरहित तुम्ही म्हणजे कांदा लसूण न टाकलेलं सात्विक जेवण तुम्हाला घ्यायचं आहे. वरण भात भाजी पोळी ते तुम्ही खाऊ शकता. तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसंच जेवू शकता. यासाठी उपवासच धरावा असं काही नाही. आणि सकाळी जेवणाच्या अगोदर वाचावं का तर बघा, जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम, पण जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1-1.5 तास थांबावं आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. असं जेवण झालं की हात धुवून आणि लगेचच वाचायला बसलं असं मात्र करू नका. 1-1.5 तास झाला थांबा आणि नंतर पचन होऊ द्या आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम, पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजेच काय तर एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एका जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्येच कोणाशीही न बोलता पहिला अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणे याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशती एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे एक पारायण. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल तर रोज 1 अध्याय वाचायचा असेल किंवा 2 अध्याय वाचायचे असतील, ते काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला एक माळ ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्र जो आहे नवारणव मंत्र याची तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्ही ग्रंथ उघडल्यावर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, प्रार्थना म्हणायची आहे जे त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या पानावर दिसून येते. प्रार्थना म्हटल्यावर तुम्ही देवीचं 100 नावे जे आहेत वाचायची आहेत. दुर्गा अष्टोत्तर नामवली ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गलाम स्तोत्र, तिलक स्तोत्र, तंत्रोक्त रात्री सुक्त आणि त्यानंतर देवी अथर्व शीर्षम. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी सगळे स्तोत्र वाचायचं आणि अध्यायाला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून परत आपण अध्यायाला सुरुवात करू शकता. पण मात्र मी तुम्हाला सांगेल की आपण पाठ करत आहोत पहिला जो आपण ज्याही अर्गलाम स्तोत्र वगैरे आहे, देवी कवच आहे, ते सगळं वाचायचंच आणि नंतर पहिल्या अध्यायापासून 13 अध्यायापर्यंत तो पाठ जो आहे तो पूर्ण असतो. सप्तशती पाठ करत असताना सुरुवातीला ग्रंथाला सप्तशती पाठ करत असताना सुरुवातीला ग्रंथाला हळद कुंकू, नंतर अध्यायाला नमस्कार करायचा. त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचा. आधीचं सगळे प्रार्थना वगैरे वाचा. त्यानंतर क्षमा प्रार्थना शेवटी दिलेली असते ती वाचायची. नंतर ग्रंथाला नमस्कार करायचा. त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही काहीतरी दूध, एखादं फळ असेल ते ठेवा. या पद्धतीने आपल्याला रोज सेवा करायची आहे. आता तुमच्याकडे जर घट बसला असेल तर तुम्ही घटस्थापनेसमोर बसून हे करू शकता. बरं घट नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसूनच हे करू शकता. आता बघा, आपल्याला वेळ ही जी आहे ती एकच ठेवायची आहे. आता उद्यापन जे आहे ते यंदा नवरात्र जी आहे ती 9 दिवसांची आहे. 27 मार्चला नवरात्र संपत आहे तर 27 तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जे पाठ केले असतील तर त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं, शेवटचा जो पाठ असेल त्या दिवशी 1-2 जे काही तुमचे राहिलेले असतील किंवा तुम्ही अध्याय वाचता तर ते जे काही अध्याय वाचायचे राहिले असतील ते वाचून घ्या आणि त्यानंतर ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे. आणि बघा, या दिवशी कुलदेवीचा मानसन्मानही करायचा असतो, म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो तर तो करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मग आरती वगैरे आपल्याला सगळं करून हवन करायचं आहे. बघा, असं केलं जातं, अर्धचंद्र पूर्णाचा अर्धचंद्र काढून त्यामध्ये 21 फुलवाती लावून देखील आरती केली जाते. या पद्धतीने हे उद्यापन आहे ते पुस्तकामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. या दिवशी पूर्णाचे दिवे सुद्धा बनवले जातात तर त्या दिव्याने घटाची आरती केली जाते. हे सगळं जे तुम्ही पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. बघा, तर या पद्धतीने उद्यापन जे आहे ते करायचं आहे. मग आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करू शकता. याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामीला देवघरामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे तुम्ही छोटंसं हवन घरच्या घरी केलं तरीसुद्धा चालेल. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसांमध्ये आपण जे पाठ केले त्याची उद्यापनाची संपूर्ण माहिती. आता बघा, जे तरी उद्यापनाचं तुम्हाला अजूनच काही बघायचं असेल तर त्या पोथीमध्येच उद्यापन कसं करावं, दिवे कसे करावे हे सांगितलं गेलेलं आहे. पण जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने दिलेलं आहे तर ते तुम्ही बघून करू शकता. दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचे 14 पाठ करणं म्हणजे नवचंडी केल्याचं पुण्य. आता बघा, काही नियम आहेत ते थोडक्यात राहिलेले ते पाहू. कोणीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकतो. फक्त त्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावी श्रद्धा आणि दुसरं म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण त्या ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता. दुसरं म्हणजे असं की यामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, विधवा, सवाष्ण, गरोदर
महिला असा कोणताही भेद नाही आहे, कुणीही हे पारायण करू शकता. मात्र महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे. भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाष्ण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल, तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच नेसायची आहे आणि फक्त पारायणापुरती घातली तरीही चालेल. तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसली तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही व्रतवैकल्य करताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी रंगानं जास्त प्राधान्य देतो. त्यामुळे या रंगाची साडी असेल तर चांगलंच. त्याप्रमाणे लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या मात्र आवर्जून घाला. त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावंच. ज्याचे पती हयात नाहीत अशा महिलांनी आपण ब्रह्मचारी असं त्यांना म्हणतो, तर मग तुम्ही हळद, चंदन किंवा गंधगोळी याचा वापर तुम्ही तुमच्या कपाळावर गंध लावण्यासाठी म्हणून देखील करू शकता, जशी ज्याची इच्छा. यामध्ये जे पुरुष असतील त्यांनी सुद्धा पाठ करण्याचं अगदी स्वच्छ कपडे परिधान करावे, डोक्यावरती टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवावा आणि स्त्रियांनी मोकळे केस अजिबात ठेवू नये. हे पुरुषांनी चामड्याच्या वस्तू जवळ ठेवू नये, जसं की पाकिट, बेल्ट. स्त्रियांनी जमलं तर साडी घालावीच, पण नाहीच जमलं तर ड्रेस घालावा. मात्र ओढणी डोक्यावर आवर्जून घ्यावी. काळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं चुकूनही घालू नये. पारायण करणाऱ्यांपैकी जर कोणी खूप वयोवृद्ध असेल आणि खाली मांडी घालून बसणं पारायण करणं शक्य नसेल किंवा कुणालाही काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील, तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणं शक्य होतं त्यानुसार तुम्ही करू शकता. बघा, मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी सोफ्यावरती बसूनच पारायण केलं होतं. मात्र तिथे स्वच्छता आपण ठेवायची असते, कारण असं 2.5 तास एका जागेवर बसून होत नाही, त्यामुळे पाय हलवावे लागतात. तर तुमचा काही शारीरिक इश्यू असेल तर तुम्ही खुर्ची वगैरे घेऊन सोफा वगैरेवर बसू शकता. बघा, तुम्ही पहिल्या दिवशी जे वेळ पारायण करण्यासाठी निवडली तीच सर्व दिवशी निवडायची, म्हणजे तीच सर्व दिवशी तुम्ही पाळायची. म्हणजे आज पारायण सकाळी 8ला केलं असेल तर उद्याही सकाळी 8 वाजताच पारायणाला बसावं. या पारायण काळामध्ये परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं, म्हणजे कुणाच्या घरचं खायचं नाही, बाहेरचं खायचं नाही. तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात तेच खाऊन मग हे पारायण करायचं. तुम्ही विकत आणून खाऊ शकता, पण कुणाच्या दुसऱ्याच्या पैशाचं तुम्हाला खायचं नाही आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनाने राहायचं आहे. जमिनीवर झोपायचं आहे, म्हणजे गादीवर झोपायचं नाही आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. वाचन काळामध्ये पाणी वगैरे पिऊ वाटलं तर अवश्य प्यायचं. त्यासाठी साईडला तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून आवर्जून ठेवा, जेणेकरून असं वाटलं की पाणी प्यावं आहे तर अवश्य लागेल ते पिऊ शकता. बघा, खाली झोपणं शक्य झालं नाही, त्रास होत असेल तर वर झोपलं तरी देखील चालेल. 9व्या दिवशी तुम्ही एखादा फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र आवर्जून वाचायचं आहे आणि देवीच्या नावाने किंवा आपल्या दुर्गा सप्तशतीच्या सांगतेच्या नावाने होम हवन करायचंच आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जो उद्देश आहे तो माहीत आहे का, की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, आपण क्षमा मागून एक आहुती आपण होम हवन करताना द्यावी. किंवा मग आपल्या घरामध्ये समजा निगेटिव्हिटी असेल तर ती सुद्धा आता या नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने ती निघून जाते. त्यासाठी आपल्याला होम करायचा असतो. होम अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पारायण काळामध्ये काही अडचणी आल्या, समजा तुमचे काही अध्याय वाचून झाले किंवा काही ठराविक पाठ करून झाले आणि मध्येच तुम्हाला सुतक वगैरे आलं, काही गोष्टी सांगून येत नाहीत, मग या गोष्टी घडल्या तर जसे की कोणी वारलं असेल, मासिक पाळी वगैरे, तर पारायण थांबवून घ्या आणि जेव्हा सुतक संपेल, मासिक पाळी संपेल, त्यानंतर मग तुम्ही पुन्हा पारायण करू शकता. राहिलेलं पारायण किंवा तुम्हाला त्यानंतर जसं वाटेल की तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी तर आवश्यक तसंही तुम्ही करू शकता. तर हे आहेत दुर्गा सप्तशती पारायणाचे नियम. महिलांनो, आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. शारदीय नवरात्रामध्ये तुमचे पाठ करणं झाले नसतील तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही आवर्जून हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याला अतिशय महत्त्व आहे. खूप जास्त नियम नाही आहेत, मनाभावापासून करा, याचं फळ देखील तुम्हाला मिळतं. आणि होम करायचा झाला तर काही नाही, साधं आपल्या गवऱ्या, आपल्या हवनकुंडा असेल तर ते घ्या, नाही तर छोटंसं भांडं कुठलंही घ्या. त्यामध्ये तुम्हाला साखर, तीळ, तांदूळ याच्या आहुत्या द्यायच्या असतात. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई नवार्णव मंत्र म्हणून तुम्ही आहुत्या द्यायच्या असतात. सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची देतो, नंतर कुलदेवीची देतो, असं म्हणून आपल्याला त्यामध्ये आहुत्या द्यायच्या असतात, क्षमा प्रार्थना करायची असते. असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने होम करायचा असतो. होम कसा करावा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मी शारदीय नवरात्रीमध्ये तुमच्याबरोबर तो शेअर केला होता, तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक हवं तर मी तुम्हाला याच्यामध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
त्याचबरोबर तुम्हाला जर काहीही नाही जमलं तर आपल्या कुलदेवतेच्या टाकावर तुम्ही आवर्जून कुंकुमार्चन करा. या 9 दिवसांमध्ये कुलदेवीशी नाही काही जमलं तर एक माळ 99 मंत्राचा जप आवर्जून करा, कुंकुमार्चन करा. देवीला साडी चोळीची ओटी 7व्या माळेला 9व्या माळेला आवर्जून भरा. आपल्या कुलदेवतेची जेवढी सेवा केली तेवढी कमीच असते, कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते. तर महिलांनो, चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करायला चुकू नका.